नमस्कार, मी राघवची आई. आज आहे एकादशी. राघवला मी साबुदाणा देते, साबुदाणा खिचडी खाण्यासाठी आणि त्यासोबतच त्याला मी बदाम शेक पण देते. आम्हाला जायचं आहे त्याला व्हॅक्सिन देण्यासाठी. त्याचं 5 वर्षानंतरचं व्हॅक्सिन आम्ही आज त्याला देणार आहे. त्याच्यासाठी मी सध्या आता नाश्ता देते. नाश्ता करून झाल्यावर आम्ही लगेच निघणार आहोत त्याला व्हॅक्सिन द्यायला. सोबतच काजू बदाम शेक पण देते मी त्याला. त्यात बनाना पण ॲड केलेला असतो थोडंफार. नंतर खाण्यासाठी जरा नाटकं चालूच असतात आमचे. शेवटी इकडून तिकडून थोडेफार नाटकं करून खाऊन झालं. मावशीसोबत बसला होता म्हणून तरी त्यांनी पटापट खाल्लं. तर अशी त्याला साबुदाणा खिचडी खूप आवडते, तो आवडीने खात असतो ती. राघवला आम्ही सगळे व्हॅक्सिन गव्हर्मेंट हॉस्पिटललाच दिले आतापर्यंतचे. तरी काही जे प्रायव्हेट असतात ते आम्ही प्रायव्हेट हॉस्पिटलला दिले आहेत आणि हे पण आम्ही गव्हर्मेंटलाच देणार आहोत. त्याच्यासाठीच आमची तयारी चालू होती. मावशी इथं राघवचं आवरून देत होती थोडंफार राहिलेलं. त्याचे नाटकं चालूच होते. त्याला माहीतच नव्हतं व्हॅक्सिन द्यायचं म्हणजे काही त्रास होणार आहे त्याला. चटणीच बघ. दरवाजा लावून घे ग. बरं चल चल तू पण. हो जा जा ना इकडून आत्याकडं. मी आणि माझी फ्रेंड आम्ही दोघी चाललो होतो व्हॅक्सिन द्यायला. तिच्याही मुलाला 1.5 वर्षाचं व्हॅक्सिन द्यायचं होतं आणि राघवलाही 5 वर्षाचं व्हॅक्सिन द्यायचं होतं. त्यामुळं आम्ही दोघीही गाडीवरच निघालो. निघताना तरी सगळे शांत होते, सगळे व्यवस्थित होतं. तुमचं आता पुढे बघूया काय झालं. फ्रायडे सुट्टी असती. फ्रायडेला मुलांना सुट्टी असती नाही. हो आम्ही 9:30 वाजता तिथं पोहोचलो होतो. पण तोपर्यंत तिथले सिस्टर्स वगैरे आलेच नव्हते. तोपर्यंत थोडा वेळ वेट केला. नंतर आमचा नंबर आला. आम्ही नंबर लावून मुलांना घेऊन गेलो आहोत. आता व्हॅक्सिन दिल्यानंतर राघवची रिॲक्शन बघा तुम्ही. मला वाटलं की एक चुवाच चावतोय काय. असं वाटलं. मग तू कसा हसला. आता मला वाटलं की एक माऊसच चावतोय. कसा हसला. माऊसच चावला. हसला कसा. त्रास होतोय का. आता तर राघव खूप हसतोय. त्याने हसून हसून व्हॅक्सिन घेतली. अजिबात रडला नाही. त्यानंतरचं बघूया काय होतं ते. आणि त्याला ठरवलं होतं का व्हॅक्सिन दिल्यानंतर तुला काहीतरी खायला मिळालं. त्याला मेदूवडा खूप आवडतो म्हणून आम्ही नाश्ता करायला गेलो बाहेर.
घरी आल्यावर मग त्याचे नाटकं चालू झाले. हळूहळू जशी जशी हे देऊ टाकून त्याला तो थोडा थोडा त्रास व्हायला लागला तसं तसं त्याची नाटकं चालू झाले. मला अंगावर दे, मला झोपूनच दे, टी व्हीच लावून दे. ब्लँकेट अंगावर ठीक आहे, आम्हीही त्याला काही म्हटलो नाही. ठीक आहे म्हटलं, एक दिवस चालून जातात त्याच्या मर्जीने. थोडासा त्याला फिवर पण आला होता, मग आम्ही त्याला औषध पण काय दिलं दुखतोय आणि हळूहळू त्याचा पाय इकडे ना, मला सांग ना. जास्त जास्त असं दुखायला राघव लागलं. माझ्याशी बोल. ताप आलाय, डोकं दुखते. कसं दिलं इंजेक्शन? माझ्याशी थोडं गप्पा मारणार आधी. इथं दुखते का? इथं जड पडलं ना पाय? कसं चालतोय? पळतोय तू तर. आता तो तर छान पळतोय, चालतोय. नंतर बघा त्याचे काय हाल झाले ते. मला तर खूप हसू येत होतं त्याच्याकडे बघून. तेवढं त्याला त्रासही होत होता. हेच होतं नको का? मोठं नको आहे का? ये बुबडी बनवल ना. मी माझं ज्वेलरीचं काम करत होते तेव्हा तो माझ्याजवळच येऊन बसून खेळत होता. तोपर्यंत तरी नॉर्मल होतं त्याचं तो व्यवस्थित खेळत होता. तोपर्यंत त्याला एवढा त्रास जाणवत नव्हता, त्याच्यामुळे तो हॅप्पी होता. जसं जसं वेळ गेला संध्याकाळी तर जास्त दुखायला लागलं आणि संध्याकाळच्या नंतर त्याची हाल काहीतरी वेगळीच झाले होते. कुठं पडलो? अरे 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 अरे, मी देते तुला दुसरा. मी घे. राघव हा घे. हे बघ सापडला. नाहीये माझा. सर्कल होता ना. हे बघ हा घे. छोटस नाही. परत आला खाली. कुठं गेला? हे बघ दोन सापडले मग. डायरेक्ट खाली गेला राघव आता बेडच्या. डायरेक्ट खाली गेलं बेडचा. आता बेडचाच खाली गेला. जाऊ दे. हे पण सापडला. रडत आहे. गप्प गप्प काय झालं सांग ना मला. काय करू मी? सांग काय करायचंय? लाईट बंद करायचंय फक्त. थांब 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 थांब. अरे हा थांब, मी सरकवून देते. कुठं चालला? अरे चालतोय चांगला तू तर. तू तर चांगला झाला त्याला. गुड बॉय. टीव्ही बघायची. इकडे मी मदत करते. करू मदत? काय तू राघव असं काय करते? तुला तो टाकतो मी याला. मी बरोबर करतोय. दोन सेकंद. खाल्लं किंवा खाल्लं तू. सांडू नको. राघवला हॉलमध्ये झोपायचं होतं टी व्ही बघत. त्याच्यासाठी त्याच्या बाबांचं त्याला झोपण्यासाठी टाकून देत आहे.
म्हणजे तो झोपत निवांत टी व्ही बघ आणि त्याला संध्याकाळनंतर खूप खूप जास्त त्रास व्हायला लागला होता. त्यातून चालतासुद्धा येत नव्हतं त्याला, एवढा त्रास होत होता. तेवढं बरं कळतं. औषध टाका, नाही टाका. नाही. ती आई बघ, तू रडतोय, ती आई व्हिडिओ बनवते तुझा. नाही सॉरी. आणि शेवटी असा संपला आमचा राघवचा व्हॅक्सिन डे. थोडा हसत, थोडं रडत, थोडं पडत. आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर